कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी, साताऱ्यामध्ये गेल्या काही दिवसापासून पावसाने विश्रांती जरी घेतली असली, काल मध्यरात्रीपासून पुन्हा मुसळधार पावसाने सुरुवात केलेली आहे. मातघाट्यावर मुसळधार पाऊस पडत असल्यामुळं सध्या पूर जरी कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील ओसरत जरी असला, पण पुन्हा पावसाने जोरदार रिपरिप धरल्यामुळं धरण क्षेत्रामध्ये पूर्ण धरणे भरल्यामुळं धरणातून पाणी पुन्हा सोडणार असल्याची माहिती सध्या सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळं पुन्हा पूरग्रस्त नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आपण आता सध्या इचलकरंजी शहरातील शिवतीर्थ चौकामध्ये आहोत. जर बघितलं तर आपण सकाळी 7च्या सुमारास शाळेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोठी मुश्किल पण बनलेली आहे. कारण का पावसाने मुसळधार मध्यरात्री सुरू केल्यामुळं कोण छत्री घेऊन जाते, तर कोण गाडीवरून जाते, तर कोण रेनकोट घालून जाते. त्यामुळं असा जर पाऊस जर पडला तर पुन्हा महापूर येण्याची शक्यता तज्ञांकडून वर्तवली जात आहे. अलमट्टी धरणातून सध्या 3 लाख क्युसेस पाण्याचा विसर्ग रोजच्या रोज सुरू आहे. पण असा जर मुसळधार पावसामुळं जर धरणातून पाणी मोठ्या प्रमाणात जर सोडलं तर पूर परिस्थिती बिकट होऊ शकते येणाऱ्या काळामध्ये. आता जे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामधील पूर ओसरल्यानंतर नागरिक पुन्हा आपल्या घरात गेलेले आहेत. पुन्हा पावसात जर असाच जर राहिला तर परत पुन्हा पाणी पुराचं येण्याची चिन्ह सध्या दिसू लागले आहेत. त्यामुळं नागरिकांनी व पूरग्रस्त नागरिकांनी खबरदारी घेण्याची सध्या जरूर बनली आहे. जिल्हा प्रशासन होते, आपत्ती व्यवस्थापनाने वारंवार सूचना देत आहेत. जर कोयना आणि राधानगरीनं धरणातून पाण्याचा विसर्ग सध्या थोड्या प्रमाणात सुरू आहे. जर हा जर विसर्ग जर वाढवला तर जो पूर ओसरत होता तो पूर पुन्हा वाढण्याचे चिन्ह दिसले आहे. कॅमेरामॅन सुशांत राऊतसह मी साईनाथ जाधव, TV9 मराठी, इचलकरंजी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.